आहेत तिथे, लोकांमध्ये जात आहेत, दिवस रात्र काम करणारे हे सगळी मंडळी आहेत. तर ह्यांना काम करण्यापासून तुम्ही कसं काय थांबवू शकता? तर काम केल्यावरती तर लोक तर एक्सेप्ट करणारच. पण यांचा जो प्रचाराची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळे तुम्हा लोकांनाही आश्चर्य वाटते म्हणजे की अरे काय यांनी किमान बाहेर तरी पडायला पाहिजे असं तर तुम्हालाही वाटायला लागलंय? लोकांनाही वाटतंय. तेच ना. नाही, लोकांना वाटणं तर झालं, पण त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत अशा तुम्हाही लोकांना असं वाटायला लागले की अरे काय तुम्ही घरात बसून राहता, तुम्ही बाहेर हो, पडा. आम्ही तर जाहीररित्या जे आहे आम्ही सांगतोय त्यांना, सांगतोय तुम्ही बाहेर पडा करून, पण त्यांना मुंबईच्या बाहेर पडायचंच नाहीये. आणि आज मुंबईमध्ये पण अशी परिस्थिती, कशी परिस्थिती आहे बघा. घरी बसून राजकारण करण्याचे दिवस जे आहे ते संपलेले आहेत. कॉम्पिटिटिव्ह जग जे आहे झालेलं आहे, राजकारणामध्ये पण कॉम्पिटिशन आहे भरपूर. तुम्ही नाही तर दुसरा ऑप्शन जो आहे लोकांच्या समोर तयार आहे. तर इकडे ती स्पेस तशीच मोकळी राहील, त्या स्पेसमध्ये तुम्ही आरामात बसाल, हे दिवस आता संपलेले आहेत. त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला आज तुम्ही बघताय, शिंदे साहेब देखील दिवस रात्र काम करतायत. मुख्यमंत्री असताना सकाळी 5-5 वाजेपर्यंत काम करतोय, आजही तसंच काम करतायत. तर मला वाटतं पक्ष वाढवणं हे प्रत्येक पक्षाचा आणि नेत्याचा अधिकार आहे. ते त्या प्रकारे काम करतायत, कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करतायत. पण तुम्ही असं विचार करणार की आम्ही विरोधक आहे, आम्हाला तेवढे तरी स्पेस मिळाली पाहिजे, आम्हाला तेवढ्या तरी जागा मिळाल्या पाहिजे, तर तसं होणार नाही. म्हणजे भाजप शिवसेनेमध्ये बाकी ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी युत्या झाल्यात, काही ठिकाणी नाही झाल्यात, पण त्या अंबरनाथची काय भानगड आहे? म्हणजे तिथं रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं जे काय लफडं आहे भांडणाचं ते काय संपत नाहीये. ती काय आहे म्हणजे इतकी प्रतिष्ठेची का होऊन जावी एक एवढी छोटीशी नगर परिषद, नगरपालिका? कुठलीही निवडणूक जी आहे ही मला वाटतं कार्यकर्त्याला जिंकणं हे प्रतिष्ठेची त्याच्यासाठी असते. अशा या अंबरनाथमध्ये काही गोष्टी काही दिवसांमध्ये घडल्या, हे आपण सगळ्यांनी पाहिलं की तिकडच्या लोकल नेत्यांनी जे आहे काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर युती केली. तसं ऑफिशियल पत्र देखील काढलं, गट देखील बनवला अंबरनाथ विकास आघाडीच्या नावाने. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल. म्हणजे ज्या काँग्रेसचा विरोध जे आहे हे भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल यांनी गेले अनेक वर्ष करत आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तेसाठी खालचे काही लोक जे आहेत, नेते जे आहेत, हे जर असं करत असतील तर त्या गोष्टी चुकीच्या आणि ते मान्य जे आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलं. त्यांनी त्यांच्यावरती जे आहे हे कारवाई करायला देखील सांगितली. पण अशा परिस्थितीमध्ये अंबरनाथमध्ये झालं अजून उलटं, जे काँग्रेसमधून सस्पेंड झाले तेच गेले भारतीय जनता पार्टीमध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये जे राष्ट्रवादीचा तो गट होता त्याला पण ते आवडलेलं नाहीये, म्हणून त्या गटाने जे आहे शिवसेनेला समर्थन केलं. एवढी स्टोरी आहे. श्रीकांतजी, पण हा जो वाद आहे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई म्हणजे ठाणे जिल्ह्यातले सगळेच भाग, हा काही नवीन नाहीये. मध्यंतरी या निवडणुकीसाठीच जे नगरसेवक होऊ इच्छित होते त्या लोकांची पळवापळवी झाली. मग असं ठरलं की नाही आता तुमचेही माणसं आम्ही घेणार नाही, आमचे माणसं तुम्ही घेऊ नका. हे चाललं काय ठाणे जिल्ह्यात नक्की भाजप आणि म्हणजे 35 जिल्हे एका बाजूला आणि ठाणे जिल्हा एका बाजूला युतीच्या बाबतीत? बघा, मला वाटतं युतीमध्ये सगळ्यांनीच एक डेकोरम आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी युतीमध्ये एकमेकांचे लोक घेणार नाही अशा सगळ्या ज्या परिस्थिती होत्या त्या काही लोकल नेत्यांमुळे जे आहे हे त्या ठिकाणी काही काळ जो आहे तो संघर्षाचा विषय त्या ठिकाणी राहिला. पण त्याच्यानंतर एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ठरवलं की बाबा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युतीमध्ये झाल्या नाही पाहिजे, तर त्याच्यानंतर जी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये युती त्या ठिकाणी झाली. पण युतीमध्ये कोण कोणाकडे नगरसेवक जे आहे बाबा कोणाकडे जास्त आहेत कोणाकडे कमी आहेत, अल्टिमेटली जे आहे महायुतीमध्ये आम्ही लोक काम करतोय हे देखील प्रत्येकाला लोकल स्थानिक नेत्यांना देखील कळलं पाहिजे की महायुतीमध्ये काय महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल की महापौर शिवसेनेचा होईल, ह्याच्यामध्ये जास्त न जाता महायुतीची सत्ता कशी येईल त्या ठिकाणी ह्यासाठी जे आहे सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बैठकीला न जाता नाराजी व्यक्त करणं वगैरे तुम्हाला सगळं असं सांगावं लागलं होतं मुख्यमंत्र्यांना? काय तुमचे मंत्री मग कॅबिनेट बैठकीला गेले नव्हते आणि तुम्हाला थेट नाराजी व्यक्त करावी लागली होती? बघा, त्या दिवशी म्हणजे जो काही तुम्ही मीडियानी दाखवला तो त्या गोष्टीसाठी नव्हताच विषय. ज्या काही गोष्टी होत आहेत युतीमध्ये त्या थेट जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून जे आहेत ते बोलतात एकमेकांशी. त्यांच्यामध्ये डायलॉग जो आहे तो चांगल्या प्रकारे, ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. पण त्यांच्यामध्ये डायलॉग चांगला आहे, लोकल
नेतृत्व जे आहे ते गडबड करतं काही वेळेला हा, असं- काही असं- वेळेला. काही वेळेला. तर मग रवींद्र चव्हाण हे राज्य नेतृत्व आहे का लोकल नेतृत्व आहे? आता मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. अरे तुम मला माझ्या दृष्टिकोनातून जो आहे ते प्रदेशाध्यक्ष आहेत एका पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, हम्म, आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. हम्म. मे बी त्यांचा तो मतदारसंघ आहे डोंबिवली, त्याच्यामुळे तिथे जास्त ते लक्ष घालत असतील. अच्छा, त्यामुळे आता तुम्हाला ते प्रदेशाचे नेते वाटतात का लोकल नेते वाटतात? नाही ना, मी त्याच्यावरती कसं भाष्य करणार. बघा, त्यांच्या वरती खूप मोठी जबाबदारी आहे, तर त्या जबाबदारीचं निर्माण जे आहे ते तर मग करतायत. मग श्रीकांत शिंदे तुम्ही त्यांना असं सांगताय की अहो तुम्ही प्रदेशाचे नेते आहात तर तुम्ही इकडं नको तिकडं फिरा, इकडं जरा कमी लक्ष द्या. नाही नाही, मला वाटतं त्यांच्यावरती जबाबदारी आहे. पक्षाने त्यांना सांगितलं पाहिजे की कुठे कुठे लक्ष घालायला पाहिजे करून. हम्म. पण त्यांचं लक्ष असतं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, पण खास लक्ष डोंबिवलीमध्ये असतं. डॉक्टर साहेब, एक प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यात किंवा नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीची हमरीतुमरी सध्या सुरू आहे ही महाराष्ट्रासाठी काही शोभनीय नाही, ती अशोभनीय आहे. अरेतुरेची भाषा, घोडापलटी, टांगापलटी, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना थेट इशारा गणेश नाईकांकडून दिला जातोय. नवी मुंबई सोडली तर बाकी इतर ठिकाणी युतीचं कुठेतरी चांगलं वातावरण दिसतंय, पण नवी मुंबईमध्ये थेट एकनाथ शिंदेंना गणेश नाईकांकडून चॅलेंज दिलं गेलंय. तर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये खरंच चांगलं आहे की असंच 2029 पर्यंत पाहायला मिळणार आहे? हमरी तुमरी कोणाकडून होते? शिंदे साहेबांकडून नाही होत, आमच्याकडून कधीच होत नाही. आम्ही कधीच युतीच्या विरोधामध्ये किंवा युतीच्या कुठल्या नेत्याच्या विरोधामध्ये एकही स्टेटमेंट केले. शिंदे साहेब तो विरोधकांच्या विरोधामध्ये पण बोलत नाही. तेही तिथे सांगतात की टीकेला टीकेतून उत्तर देत नाही ते.